जास्त योग्य मराठी नाही तर इंग्लिश हे दोन लँग्वेजेस मला जास्त योग्य पडतात। मला खरंच आनंद होतोय तुम्हा सर्वांना भेटून। याच्या आधी इंच्या मदतीने त्यांनी मला कोल्हापूरमध्ये पण बोलवलेलं, त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा मी खरं तर गेलेलो आणि आज तुमच्या सर्वांबरोबर इथं नागपूरमध्ये आहे। मला खरं तर विषय मी स्वतः राजकीय क्षेत्रामध्ये असलो तरी मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये पण काम करतो। गेले 12-13 वर्ष मी माझ्या आजोबांनी चालू केलेला व्यवसाय जो पोल्ट्री, शुगर, फीड अशा प्रकारचे वेगवेगळे त्याचे बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये मी काम करत होतो आणि आताही काम करतो। पण गेल्या 2-2.5 वर्षांपासून मी राजकीय क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद सदस्य आहे पुणे, आणि त्याच्यामध्ये मग मी युवकांची चर्चा, युवक युवतींची चर्चा, व्यावसायिक क्षेत्रावर चर्चा, राजकीय क्षेत्रात सामाजिक असे वेगवेगळे विषय घेऊन खरं तर मी बोलत असतो। आणि आज तसं बघितलं तर मला मार्गदर्शन करायचंय असं सांगितलं तर मार्गदर्शन स्पेसिफिकली बिझनेसवर करावं का राजकीय क्षेत्रावर करावं का सामाजिक क्षेत्रावर याच्यावर तर नक्कीच जाऊ, पण जास्त मी बिझनेसवर जास्त बोलण्याचा प्रयत्न करेन। तुमच्यापाशी येत असताना मला कळालं की आपल्यातले अमरावतीवरनं काही जण आलेत, गडचिरोलीतून काही जण आलेत आणि इथं पोहोचायला थोडासा वेळ झाला आपल्या सर्वांना, म्हणून कार्यक्रम थोडासा पुढे गेला असं मला कळालं। आणि तो कार्यक्रम पुढे गेल्यामुळे मी 12:30 वाजता इथं आलो आणि तिथं आल्यानंतर मग आपले इंचे जे सर्व सामाजिक कार्यकर्ते होते ते तिथं सहज मला भेटले आणि तिथं मुलं मुली या सर्व लोकांची मी चर्चा करत होतो। काही नागपूर शहरातल्या होत्या, 2 ताई होत्या तिथं, त्या नागपूर शहरातल्या होत्या, काही गडचिरोलीचे होते, काही अमरावतीचे होते, काही डॉक्टर पण इथं आहेत अमरावतीचे। ते सर्व लोकांची मी चर्चा करत होतो आणि त्यांना विचारत होतो मी भाषण करणार आहे, मी चर्चा करणार आहे, तिथं काय काय विषय घेऊ असं मी त्यांनाच विचारत होतो। कारण मी भाषणाची कधी तयारी करत नाही, वाचन करत असतो, लोकांची चर्चा करत असतो आणि त्याच्यातून मग जे काय विषय मला माझ्यासमोर येत असतात, जे योग्य वाटतात ते मी आपल्या सर्वांशी खरं बोलण्याचा प्रयत्न करत असतो। तिथं बोलत असताना एक इंजिनिअरिंग करणारी एक मुलगी आहे, ताई आहे, त्याच्यानंतर एक अमरावतीचे युवक आहेत आणि वाशिमचे पण होते। असं बोलताना मला कुठेतरी जाणवलं की कुणी BA केलंय, कुणी इंजिनिअरिंग करतंय, कुणी BCom करतंय, कुणी वेगवेगळे कोर्सेस करतंय। आणि हे करत असताना मी जेव्हा त्यांना विषय प्रश्न करतो की तुम्ही काय करता, ते म्हणतात BA करतोय। ठीक आहे म्हणतो, हरकत नाही, BA करताय, पण BA कशासाठी करताय? तर जे कॉन्फिडेंटली लोक बोलत असतात की मी BA करतोय, तर दुसरा जो माझा प्रश्न असतो का करताय याच्यावर थोडेसे ते गडबडून जातात। काही जण कॉन्फिडेंटली बोलतात नाही मला स्पर्धा परीक्षेमध्ये जायचंय म्हणून मी BA करतोय, आणि त्याच्यातलंच काही जण म्हणतात जे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतात, खरं बोलतात, नाही मला माहितीच नव्हतं काय करायचं होतं म्हणून माझा मित्र करतोय म्हणून मी करतोय आणि माझा भाऊ करतोय म्हणून मी करतोय। असंच काही प्रमाणात इंजिनिअरिंगच्या बाबतीत होतं। आपले वडील असतात ते इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नाहीतर इंजिनियर असतात, नाहीतर त्यांचं स्वप्न असतं की मी इंजिनियर बनलं पाहिजे स्वतः, पण कदाचित त्या काळामध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना ते जमत नाही, म्हणून मग त्यांना असं वाटतं की माझा मुलगा नाही तर माझी मुलगी इंजिनियर झाली पाहिजे, म्हणून मग आपण कुठेतरी काय कळत नाही तर सायन्स घेऊ, सायन्स घेतल्यानंतर मग आपण इंजिनिअरिंग साईडला जाऊ, असं काही जण इंजिनिअरिंग होतात। त्याच्यानंतर BCom, मग काय करायचं? आता माझ्यासारखं जर अभ्यासात खूपच हुशार होतो त्यामुळे काय करायचं सायन्स, कारण का मला फिजिक्स वगैरे हे विषय माझे इतके आवडकीचे होते ते माझ्या डोक्यावरनं जायचे, त्यामुळे मी त्याला काय हात लावला नाही, मी कॉमर्सकडे गेलो। पण कॉमर्सकडे गेल्यानंतर मग ते कारण होतं की BCom मध्ये जावं, बिझनेस क्षेत्रात म्हणजे वडिलांनी चालू केलेली कंपनी आहेच, कदाचित कॉमर्स क्षेत्रामध्ये गेल्यामुळे ती कंपनीमध्ये मला थोडा काही गोष्टी बघता येतील, शिकता येतील असं मला वाटत होतं। पण मला आपल्या सर्वांना हेच सांगायचं आणि हेच विचारायचं खरं आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय करायची याची क्लॅरिटी आणणं अतिशय महत्वाचं आहे। तुम्ही कोर्सेस का घेताय, कशासाठी घेताय? आता तुम्ही म्हणसाल ठीक आहे ना, इंजिनियर झालं तर कुठे ना कुठेतरी नोकरी मिळेल, BCom झालं तर कदाचित अकाउंटंट होईल, एखादा हुशार असेल तर तो CA होईल, नाही तर काही ना काहीतरी आपल्याला नोकरी लागून जाईल असं आपल्या सर्वांना वाटत असतं। पण मी तुम्हाला सांगतो, आज मी स्वतः व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करतो, जगभर फिरतो, लोकांची चर्चा करतो। आज बघत असताना या पुढच्या काळामध्ये आणि 10 वर्षातच परिस्थिती अशी येणार आहे
की आता जे जॉब्स आहेत, जे कामं आहेत, कुठलीही घ्या, म्हणजे तुम्ही एखाद्या ऑफिसमधलं काम घ्या, तुमच्यातलं कुणी ते IT सेक्टरमध्ये असेल, इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये असेल, या प्रत्येक सेक्टरमध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये 40% आत्ता असणारे जॉब हे इररेलेव्हंट होणार आहेत. म्हणजे त्याचा अर्थ की तिथे जे काम करत असणारे लोक आहेत त्यांनी स्वतःला जर अपग्रेड नाही केलं तर कदाचित त्यांना पुढच्या 9 ते 10 वर्षामध्ये नोकरीवरनं बाहेर जावं लागेल, अशी आजची परिस्थिती आहे. छोटंसं उदाहरण की इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करत असता त्याला 2 कामं असतात. एक सॉफ्टवेअर इंजिनियर असतो जो कुठेतरी कोडिंग करत असतो, आणि एक असतो की सॉफ्टवेअर अनालायझर असतो की ते कोडिंग केलंय, ते 2+2=4 असं उत्तर येतंय का, असं ते टेस्टिंगसाठी पूर्वी लोक असायची, मुलं असायची, मुली असायच्या. आज तिथंच अनालिटिक्सचा वापर करून तिथं जे 100 लोक लागायचे, 10 लोक लागायचे, तिथं आता कम्प्युटरच ते चेकिंग करतो. त्यामुळे आता जर तुम्ही टीव्हीवर नाहीतर पेपरमध्ये जर बातम्या बघितल्या असतील गेल्या 4-5 वर्षामध्ये, असे बहुतांश लोकांना नोकरीवरनं काढावं लागलं जे चेकिंग सेक्टरमध्ये होतं, अनालायझिंग सेक्टरमध्ये होते. त्यामुळे असे वेगवेगळे बदल होत जातील. त्यामुळे आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, तर आपण सर्वांनी आता आपण ज्या सेक्टरमध्ये आहे त्याच्या नवीन काय हे कुठेतरी जाणून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा केला पाहिजे. कॉलेजमध्ये आहात, कॉलेजमध्ये असताना कॉलेजचं आयुष्य हे परत येत नसतं. तिथं नक्कीच जे काय असेल, स्पोर्ट्स असेल, वेगवेगळे विषय असेल, तुमच्यातलं कुणी कला क्षेत्रामध्ये असेल, ते जे काही गोष्टी असतील ते अनुभवलंच पाहिजे. त्यात ती मजा असते, मित्र असतात, मैत्रिणी असतात, त्यांचे जे अनुभव असतात ते आयुष्यात परत येत नाही, आणि एकदा वेळ गेला तर तो परत येत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे. आणि जी गोष्ट कुठलीही तुम्हाला आवडत असेल, एखादी व्यक्ती आवडत असेल, एखादी गोष्ट आवडत असेल, एखादा सब्जेक्ट आवडत असेल, काही गोष्ट तुम्हाला आवडत असेल तर त्याच्या पाठीशी जाणं, म्हणजे त्याच्या परस्यू करणं की मला ती गोष्ट आवडते तर नक्कीच मी त्याच्यात प्रयत्न करून ती कशी मला मिळेल याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. त्यात करिअर असू शकतं, असे वेगवेगळे विषय. त्यासाठी तुम्हाला ते कुठेतरी एक जी युवकांची शक्ती असते ते म्हणजे आपण पाठपुरावा करू शकतो, आपण ताकद लावू शकतो, आपण फॉलोअप करू शकतो. ही जी शक्ती ती तुम्हाला तिथं वापरावी लागेल. आणि याच्यात कुठलीही संधी असू द्या, मी कुठल्याही कॉलेजच्या मुलांशी जेव्हा बोलत असतो तेव्हा एक फार छोटंसं उदाहरण देत असतो. आणि ते उदाहरण असं असतं की कॉलेजमध्ये असताना मुलं मुली असतात, त्याच्यामध्ये काही मुलांना मुलगी आवडत असते, मुलीला मुलगा आवडत असतो. पण आपण फर्स्ट इयरला असतो, कॉलेजमध्ये नवीन नवीन गेलेलो असतो, तेव्हा आपल्याला एखादा कोणीतरी व्यक्ती दिसते आणि ती स्वच्छ मनाली आपल्याला ती आवडत असते. आणि आवडत असताना मग आपण फर्स्ट इयरमध्ये असताना समजा आपण प्रयत्न करा, अरे ती व्यक्ती मला आवडते, जाऊ का नको, जाऊ का नको, जाऊ का नको, असं करत 1 वर्ष निघून जातं. मग म्हणतो आपण की अरे दुसऱ्या वर्षी बघूया. दुसऱ्या वर्षीमध्ये त्याच वर्गात नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी वर्गात जातात, इन द सेन्स ते जे ABC काय असेल ते. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आज बोलू का करत 2रं वर्ष निघून जातं. असं करत म्हणतो की आपण अजून 1 वर्ष आहे, एकदा शेवट प्रयत्न करू. तर 3rd इयर येऊन जातं, त्याच्यामध्ये बोलू का करत मग पुढे आपलं शिक्षणच संपून जातं. मग पुढच्या 10 वर्षामध्ये कदाचित आपल्या मनात असं येतं की अरे कदाचित मी बोललो असतो, नाही तर मी बोलले असते तर ती व्यक्ती आपल्या बरोबर असली असती. आणि स्वच्छ मनाली जर प्रेम करत असेल तर काय हरकत आहे. आणि मला एक सांगायचं आपल्या सर्वांना, जास्तीत जास्त काय होईल की एखाद्या मुलाला मुलीला जर कुणी आवडत असेल आणि जर ते बोलून दाखवलं तर होकार तरी मिळेल, नाही तर गाल तरी लाल होईल. त्यामुळे काय हरकत आहे. म्हणजे छोटंसं उदाहरण, पण जर स्वच्छ मनाली आपल्याला एखादी व्यक्ती, गोष्ट, करिअर काही आवडत असेल तर शेवटी बोलून दाखवलं पाहिजे, प्रयत्न हे केले पाहिजे. आणि प्रयत्न नाही केले तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काही मिळू शकत नाही. नाहीतर मग आपण काय करतो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर कट्ट्यावर बसतो, 4-5 मित्र असतात, मित्रांवर गप्पा मारतो. आणि मित्रही कसे असतात की समजा आपल्याला 60% 70% मिळत असतील तर तुमच्या आजूबाजूचे मित्र बघा, मैत्रिणी बघा, ते पण 70-80 70-75 नाही तर 60% आसपास असतात. त्याचा अर्थ की आपण काय प्रयत्न करतो की आपल्यासारखेच, काय वाईट नाही, चांगली गोष्ट आहे की आपल्यासारखेच मित्र मैत्रिणी असणं ते तितकंच महत्वाचं आहे. पण जर तुम्ही 60-70% असाल आणि तुम्हाला जर 85-90% मैत्रीण मित्र असेल तर काय हरकत आहे. आत्ताच मी विचारतो, आता तुम्हीच जेवायला जाचाल, जेवण आहे असं मला कळालंय. तिथे गेल्यानंतर तुमच्यातले काही अमरावतीची लोक असतील, काही नागपूरचे असतील, कुणी ते वाशिमचे असतील. आता जेवण जेव्हा सर्व केलं जाईल तुम्हाला, नाही तर तुम्ही जेव्हा पंक्तीत असाल तिथे गेल्यानंतर कदाचित तुम्ही आसपास बघा, तुम्ही काय करणार की अमरावतीचं कोण कोण आहे बघा रे,
एकत्र या. मग नागपूरचं कोण आहे, अरे आम्ही शहरातले, तर आम्ही शहरातले एकत्र. अरे तू ग्रामीण भागात, तू एकत्र. मग ग्रामीणवाले एकत्र बसतात. ह्यात आपण काय करतो, जी आपली ताकद आहे ती कुठेतरी डिवाइड करतो. आणि जेव्हा आपण त्या लोकांमध्ये असतो तेव्हा चर्चा काय होते, त्या परिसराची चर्चा होते. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही जेव्हा तुमचे ग्रुप असतील, मित्र असतील, त्यांना वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडचे जेवढे जास्त करता येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यातून चर्चा चांगल्या पद्धतीची होती. वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला समजत असतात. वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडची लोक असल्यामुळे कदाचित त्यांच्या घरी काय गोष्टी चालतात, त्यांच्या त्या परिसरामध्ये काय गोष्टी चालतात, याच्यातून आपण खूप काय गोष्टी शिकू शकतो. त्यामुळे तुमचा मित्रपरिवार जो आहे तो वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडचा असणं तितकंच महत्वाचं आहे. पण आपल्याला जे पाहिजे ते करण्याचं धमक हे तुमच्यात आहे, पण त्यासाठी प्रयत्न करणं पण तुमच्याकडेच आहे. आता तुमच्यातले काही लोकांचे वडील, आई वडील कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतील, काही शेतकऱ्याची मुलं मुली असतील. आता ह्यांना जेव्हा तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल ना, तर वेगळ्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, कदाचित तुमच्यातला कुणीतरी चांगला सिंगर असेल, पण तो माझ्यासारखा एखादा चांगला सिंगर तो फक्त बाथरूममध्ये गाऊ शकतो. कारण बाथरूमच्या बाहेर जर मी गायला गेलो तर काय ऐकायला लागतं ते मलाच माहिती आहे. त्यामुळे मला काय सांगायचं, तुमच्यातली एखादी जर कला असेल, डान्स असेल, सिंगिंग असेल, कुठली असेल जी बाकीची लोक मनापासून ऐकू शकतात, ड्रम असेल नाही तर काही असेल, नाही तर माझा एखादा सारखा मी तबला शिकायला गेलो, दुसऱ्या दिवशीच मी तबला फोडला आणि तिसऱ्या दिवशी मला बाहेर काढलं. म्हणजे मला तुम्हाला जे स्किल सेट असेल तर त्याच्यात तुम्हाला जर परसू करायचं असेल तर त्यात तुम्ही प्रयत्न करा. पण ते करत असताना घरच्यांना कुणी अंधारात ठेवू नका. घरच्यांना तुम्ही विश्वासात घ्या. व्यवसाय चालू करत असताना जर तुमच्या कुटुंबाचा बॅकग्राऊंडच व्यवसाय नसेल तर मग तिथं त्यांना असं वाटेल की अरे एवढी रिस्क कशाला घेते. नाहीतर मग तू आपलं एक काम कर, इंजिनियर बन आणि नोकरीच कर. त्याच्यात आई वडिलांची चूक नसते, त्यांनी ते अनुभवलंच नसतं रिस्क काय असते, कशाला रिस्क घ्यायची. त्यामुळे तुमची पहिली सुरुवात जी होणार आहे तुमच्या करिअरची, एखादा वेगळा विषय जर घ्यायचा असेल तर तुमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि ते एकदा कन्व्हिन्स झाले, आणि दुसरं एक आपल्यावर प्रेम करणारे जी लोक असतात ती फार कमी असतात. आणि आपण जसं ताकदवान होतो, आपण जसा मोठा होतो, आपण ज्या क्षेत्रामध्ये जातो तसे आपल्याला अधिकचे मित्रमैत्रिणी भेटत असतात. त्यांचं काही आपल्याकडनं काम असतं असं नाही, पण प्रेम करणारे लोक असतात फार लिमिटेड असतात, आणि त्यात आपले आई वडील असतात. आत्ताचा जो काळ आहे, आपण सर्वजण लकी आहोत. आपले आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, काही जणांचे अनफॉर्च्युनेटली नसतील, पण हा जो संवास आहे, हा जो अनुभव आहे, हा कायमचा राहणार असं नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्या आई वडिलांचा आदर करणं, त्यांचे विषय समजून घेणं, त्यांचे म्हणणं अंडरस्टँड करणं, हे आपण करण्याची जरूरत आहे. नाही तर कॉलेजमध्ये आपल्याला असं वाटतं की आपणच हिरो आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो की मग आपल्या घरच्यांचं ऐकत नाही. त्यात कुठेतरी एक काळ निघून जातो, आणि एखादी चुकीची घटना जर घडली तर तो काळ आपल्याला परत मिळणार नाही. त्यामुळे तो आदर ठेवणं खूप महत्वाचं आहे आपल्या सर्वांसाठी. आता हे करत असताना व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्ही काही करू शकता. तुम्हाला काय एक ऑब्झर्वेशन करणं तितकंच महत्वाचं. आता तुमच्यावर मला यायचं होतं, येत असताना सकाळी पुण्यावरनं मी विमान घेतलं, तुमच्याकडे आलो. सकाळी 8:30ला मी पोहोचलो. माझे काही मित्र होते, माझ्या पार्टीचे मित्र होते, त्यांच्याबरोबर मी कदाचित प्रयत्न काय केला असता, अरे किती वाजता कार्यक्रम आहे, 12:30 वाजता, ठीक आहे, चांगलं हॉटेल कुठलं आहे, ठीक आहे, तिथं 1-2 हॉटेल आहेत, तिथं जाऊ, निवांत बसू, जीव खाऊ, नाश्ता करू, आणि मग तुमच्याकडे मी 12:30ला भेटायला आलो असतो. पण व्यवसाय असू द्या, प्रोफेशन असू द्या, नाहीतर करिअर असू द्या, नाहीतर काही आपल्या आयुष्यात करायचं असेल तर हे कष्ट वगैरे सगळे आहेतच, ते करावंच लागलं रे आपल्याला. पण ते करत असताना अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांमध्ये पाहिजे, ते म्हणजे ऑब्झर्वेशन, निरीक्षण. आपण निरीक्षण करणं शिकलं पाहिजे. वडापाव खात असतो, वडापाव खातो, काय 10 रुपयाला 15 रुपयाला वडापाव असेल, काय भारी असेल तर तो 50 रुपयाला असेल. पण तिथे गेल्यानंतर तो वडापाव कोण बनवतो, कसं बनवतो, काय अडचणी असतात, व्यवसाय काय असतो, हे तितकंच समजून घेतलं पाहिजे. मला ती सवय, कुठे गेलो तर इतके प्रश्न करतो. कधी कधी 99% लोकांना आवडतात, 1% लोकांना आवडत नाही. ते म्हणतात किती विचारतोय रे प्रश्न. पण प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आज इथं आल्यानंतर मी सकाळी दीक्षाभूमीला गेलो, तिथं मी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मी चिंचोली एक गाव आहे, तिथं गोडबोले साहेबांचं तिथं एक चांगलं काम आहे, तिथं आश्रम आहे, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही महत्वाच्या गोष्टी टाईपरायटर पासून तिथं ठेवल्यात, तेही आम्ही बघून घेतल्या. त्यानंतर गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं. एक इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशनची हे लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये एक 200-300 मुलं मुली होते, त्यांच्याशी संवाद साधला. आणि हे करत असताना त्यातून काही गोष्टी आम्ही शिकत असतो, समजून घेत असतो, आणि ते आमच्या ग्रोथसाठी कुठेतरी फायदेशीर असतात. आणि त्याच पद्धतीने आपण आत्मसात करत असताना ऑब्झर्वेशन करणं महत्वाचं आहे. कारण व्यवसायामध्ये आता तुम्ही ऑब्झर्वेशन छोटंसं करा की आता आपण कुठलाही व्यवसाय करत असताना बेस
व्यवसायाचा कधी बदलत नाही, फक्त मेथड ही बदलत असते. म्हणजे आज तिकीट आपण जेव्हा घेत असतो एखाद्या बसचं, पूर्वी आपण जाऊन तिकिटीच्या लाईनमध्ये उभं राहायचो, आता इंटरनेटवर जाऊन तुम्ही तिकीट घेऊ शकता. त्याच्यानंतर आज कुठलाही तुम्ही फूड व्यवसाय घ्या, नाही तर कुठलाही, पूर्वी कदाचित एक साधा वडापाव मिळायचा, आता मॅकडॉनल्ड्स मिळतं. पण शेवटी काय की अनुभव जो असतो, म्हणजे तिथे गेल्यानंतर जो एन्व्हायरमेंट असतं ते तितकंच महत्वाचं असतं, आणि पद्धती असतात, सर्व्हिस असतात, त्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे गाड्या पण त्याच आहेत, फक्त कदाचित आता इलेक्ट्रिक गाड्या यायला लागल्यात, पण शेवटी 2 चाकं असतातच, मोटरसायकल असेल तर, आणि गाडी असेल तर 4 चाकं असतात. त्यामुळे आपण व्यवसाय करत असताना आज कुठलाही व्यवसाय तुम्ही करू शकता, पण एक कारण तुम्ही दिलं नाही पाहिजे. आता माझं नशीब चांगलं होतं की माझ्या आई वडिलांनी, नाही तर वडिलांनी आजोबांनी व्यवसाय चालू करून दिलेला. मी जेव्हा 2007ला, माझं वय 21 होतं, खरं मला शिकण्यासाठी भारताच्या बाहेर जायचं होतं, पण त्यावेळेस थोडासा घरी अडचण असल्यामुळे माझे वडील थोडे सामाजिक क्षेत्रामध्ये असताना सुद्धा त्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये मोठी अशी रिस्क घेतलेली. त्यामुळे मला असं वाटलं की वडिलांना